आहे का बरं? या गरबाकडे कवा आला? आत्ता झालो. कुठं कुठं घरी गेलो होतो. घरी जाऊन आता परत निघालोय. होय. पाणी घेतली? पाणी नाही घेतलंय पाणी. होय. काय करतोस? काय करतोस? चटणी भेटतेस हो. दार लावून झोपला का नाही असं कडी वाजवीत बसते असं झोपला का नाही तसं बालगड करते. त्याची झोपच लागू पुरी होईल. काय करायचं मग? मला सांगा ते. मालक कुठं गेले ते? मालक आता गेले ते एक वजन आहे ना या मुर्रात खायचं. आम्हाला नाही कसं भेटलं. मुर्रात नाला मी तर असं म्हणेन की हे सगळं श्रेय आमच्या मामांना जातं. आमच्या मामांच्या सगळ्या कुटुंबाला जातं. त्यांनी आम्हाला खूप कष्टाळू बनवलंय. म्हणजे सगळी शेतातली कामं करायला आम्ही इथं गोरवाडीत शिकलो. म्हणजे आम्हाला लाज वाटत नाही. आता कोणत्याही शेत चंदूची म्हातारी भेटेल. म्हातारी आहेस का बरी? आहे का बरं? या गरबाकडे कवा आला? आत्ता झालो. कुठं कुठं घरी गेलो होतो. घरी जाऊन आता परत निघालोय. होय. पाणी घेतली? पाणी नाही घेतलंय पाणी. होय. कुठे निघाले? काय काम काम आता ही घरातली गोट भांडी. कोण आहे? गात कोण आहे? दादा आहे की? अच्छा. का काय लावलं पाहिजे. होय. खरंय. फार खराब झालं. चला. मम्मी पप्पा आहेत का? हो आहेत चांगले आहेत. हा कंटेंटचा विषय. तर फायनली गावच्या लोकांच्या प्रतिक्रिया तुम्ही ऐकल्यात. तरी आमच्या भावड्याची आजी आहे आणि आमची पण आजीच आहे. तर लोकांचं प्रेम असतं आणि बोलतात लोक प्रेमाने. तर फायनली अच्छा हे रणजितचं घर आहे समोर बघताय ते बंद आहे. ते कार्यकर्ते सगळे मुंबईला आहेत पनवेललाच. आणि आपण आता इकडे निघालेलो आहोत कोरेवाडीवरती. कुठला कोंबडा आहे असला खतरनाक ओरडतोय. म्हातारी आहे का बरी? आहे का बरं? आलो मगाशी आलो. हो वासरात पाहिलेच पाहिजे. होय. मुंबईला आले नाहीत? अच्छा. काय जेवताय शंकर? काय जेवताय? लाडू कानवलं द्या. थोडं खातो आहे ना. तुम्ही ठेवला का? हो पिना प्यायचं असेल तर. हे कपाट घेतलंय हो नवीन. चांगलं आहे की मोठं आहे वाटतं. कप्पल आहेत बघू. हा का? हा ठीक आहे. एवढं कप्पल जरी असले तरी आपलं प्रत्येकाला एक एक है ना. सगळ्यांचे कपडे बसणार. जय भगवंत विठ्ठल पांडुरंगा. नांदेड जिल्हा बंगालला. कुठं? बंगालला जिल्हा काढ्यात आणलेलं. नाही. अच्छा हा ते घेतलंय 10,000. आणि केवढ्यातल्या आहेत त्या?
एवढ्यातली मावशी पण आहे ती. मग ती राहतीच आहे का? हो. राहते आहे. आणि त्यांच्या घरी कोण कोण असतं? त्यांच्या घरी त्यांची कोण आली ते का नाही मुंबईवरनं? मावशीची केळवडीला. बास की एवढं किस्त आणलंयस. बरं खाल तेवढं खा आहे ना. तेव्हा चला पहिला लाडवा होता मारतो मी. शंकरराव तुम्ही खाल्ला का लाडू? कधी? सकाळीच. उद्या जाणार? जाऊन आलाय का तर जाणार आहे? जाईल. जाणार आहे. पप्पाचं ऑपरेशन करायचंय. त्यांची डायबिटीज जास्त आहे ना काय? काय करतोस? काय करतोस? चटणी भेटतेस हो. बघितलंस का आम्ही वाकड्या कशा धुतल्या? वाकड्या कशा धुतल्या बघितलंस का? दाखवल्या ना? बरोबर बरोबर. सगळं बघितलंस तू? सगळं दाखवलं. पार्वती आली की नाही? कधी आहे ना? उद्या येऊ का? लवकर ये म्हणा सकाळी म्हणजे भेट होईल आमच्या तरी. म्हणजे मग कुणाला माहिती आहे तिकडे त्यांचं काय. पाहुणे पण येणार असेल मग? येणार आहे दोघं पण येतील ना रात्री? जाऊ दे म्हणजे आमची पण भेट होईल त्या निमित्तानं आहे ना. करंजी खाणार आहे तुम्ही? एक काही ना करंजी. आता मुंबईत नाही जाणार हो. आणि आंघोळ आहे सकाळी उठून आंघोळ करून निघालो. सकाळी हो. हो 5:30 वाजता निघालो घरातून. 5:30 वाजता घरातून निघालो. अगं बरं. 4:30 वाजता उठलो, आंघोळ केली, भरलं आणि आलो. मग आता मावशीला आणि मामींना जेवण नेलंय का? बांधून नेलंय? आता एवढंच होतं की सकाळपासून त्रास वाटला. ते खायला दे ना. दर खायला दे. आता भाकरीवर खा. हाताने काय होणार नाही. नका बनवू सगळं. हाताने घ्यातच खायचं. घेते मी. घेतो हो. हे चिवडा घालतो द्या. ठेवू. त्या पिशवी दे ठेव. सगळंच ठेवते याच्यात. आता उद्या भाऊ बिजत जाणार नाही. इथेच ठेवून टाक. ठेव इथं. दादा ये. पालकरी कोण आले ते का नाही? पालीतलं कोणी आलं का नाही? पालीत 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 कोण? इथे येऊन गेली होती का? कधी? हा ते पाडकरवाडी गेले.
तिथे एक आपलं भारी झालं. हं? पाडकरवाडीची पोरगी केल्यामुळे गोरवाडीत येऊनच जातो कधी. आहे की नाही? तिकडची लांबची केली असते तर मग येणं झालं नसतं जास्त. थोडासा कशाला एवढा? बस बस. आणि तिथे त्याला जाणं शेंगा असं न्यायला काढा. हो जातो. जास्त नेणार नाही, थोड्याशाच नेणार, पण जातो. गेलं पाहिजे का? आम्ही काय हे ना आलोय, गाडीनं आलोय ना. काय करायला नेलं पाहिजे ना. हा नेतो की थोड्या वेळ आहे. डाळ भात. वेळ पैसा नाही. मग का म्हणून आली? जर गाडी मिळाली का 2 रुपये यायचे. अच्छा. हं. शेंगाला हं. आहे का बरं? चटणी नुसती आहे. चटणी राहू कांदा घातला शिजत तिखट पण टाकला ते घातला गाईला. आहे का बरं? हाय का ते? काका आहे का बरं? शंकर त्यांना दिसलं नसेल. खुर्ची घरात नाही ती बसायचं तकड्या ठेव की. बस काय म्हटलं बाबा राहणार जायला पाहिजे तिकडं. हो. बसा जरा 5 मिनिटं जा. काय खाल काय कशी टाकली कान खाल्ले काय 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 खाल्लं म्हणजे भाकरी भात खाल्लं खायचं भाकरी ताजी आहे भाकरी. बाकी काय कुणी आलं की नाही मुंबईवरून वगैरे? नाही कोण आलं. नाही हो. ती पुरगी एक आली बारकी मोठी कोण? बारकी आरो आली हा का? तुझ्या मामाचं आली. अच्छा. बाय बरी आहे का? हो आहे. ती नाही तू ये. ती नाही येणार ते. होय. म्हणलं आम्ही 2 जण जाऊन येतो म्हणलं. हा हा हा. आपलं असं जरा सुट्टी येते म्हणलं. हो. दादा आला का नाही? हं? दादा दादा कोणतं दादा? नाही तर नाही नाही आप्पा. नाही. तुमचं जीवन दिलंय हो. मुलीने दिलंय हो. कोण दोघं? आम्ही आता झालो. आणि आबा? कुणी दिलं? आवडले का? हं? या महिन्यात यायचे आता दिवाळी डिसेंबर मध्ये. अच्छा डिसेंबर मध्ये येणार आहे हो. मग ते सुट्टी मिळाली तर त्यांचं काय त्यांच्या सुट्टीचा प्रॉब्लेम असतो ना जरा. हो, ते जबाबदारी दिवाळी सुट्टीच नाही म्हणून तर दिवाळीला यायचं. सुट्टीच नाही. सुट्टीच नाही. ते पोरग यारबाडत आहे तिथं सगळं दरवाजा बंद मग एकटं. हा बरोबर बोर होते. आणि फोन केला म्हणजे असं वराडते आणि नुसतं ये म्हणजे जास्त नुसतं करते असं खुर्ची आले ते रागानं मग काय शिदा बिदावाडी करते इकडे तिकडे तिची कपडे गोळा करून वाळवून ती सगळी खाली काढते सगळ्यात करते कांदा बटाटा सगळ्यात काय समजा म्हणलं येतात 2 जण सांगित होती म्हणलं गौरी आली तेव्हा म्हणलं राहू दे दत्तर बरोबर. म्हणजे वाईट पोर बवायचं हिरकडच्या ह्याच्या वातावरण बरं झालं असतं. बरोबर. आणि मग दत्तरला आल्या म्हणजे घेऊन जावा. हो. तर तिच्या मनात होतं राहायचं पण तिकीट काढली आधी. अच्छा. हो. तिकीट का वाईट आहे. बरोबर की. ती का मागायला पैसे देणार आहे का? नाही. मग गेली तर मग आता ती म्हणली तर आता दिवाळीला येतो आणि ठेवतो आणि मग दसऱ्याला आले घेऊन जातो. म्हणजे बघा तुमच्या मनाने आमचं काय नाही तर आमचं आम्हाला करायला लागतं ते काय चुकत नाही. कुठं बसायचं काय करायचं ते आपलं आम्ही म्हणत होतो. समजा मी कुठं राहणार हे थांबतील ती जी मम्मी आहे असं दोघं तिघं होतो घ्यायला
आता ती एकटीच आहे ना तिथं. हा आणि ते बापू जातो कामाला आल्यापासून बापाचं पाय धरतो असं ते कपडे काढतो या पाया मुंडका असा असं नुसतं डोकं फिरवतंय. आणि त्याला झोपून तर काय अजिबात नाही. कुणाला तुला दार लावून झोपला का नाही जगते असं असं कडी वाजवीत बसते असं जोडून झोपला का नाही तसं बालगड करते. त्याची झोपच लागू पुरी होईल. काय करायचं मग म्हणलं करा बाबा नुसतं मारता बिरता मारा बिरायचं नाही मग काय करायचं. ते उशीर झाला म्हणजे कसं ते मध्ये घरात जे चौकटात बसवायचे 11 वाजता चौकट बसली. अच्छा आज हो तर सकाळीच आम्ही 9च्या गाडीने येणार होतो. आता तिथं हायचे जारे कसं येतात बरोबर मला काय करायचं तर ती चौकट बसवली आणि आलो. अच्छा हो आहेत बरे. नाही घरीच आहेत आता 6 महिने झाले. त्यांच्या खुब्याच्या इथं दुखतंय ना त्यामुळे ते घरीच असतात. ऑपरेशन आता परत रिपोर्ट काढले सगळे पण ते डायबिटीज जास्त असल्यामुळं ते म्हणतात डायबिटीज कमी करून या तर ते ऑपरेशन करायला करू नका. सगळा विचार करा नंतर आपली डोक्याला आपल्या परत हे बघा नाही इतकं मग ते जनाला हो निर्णय घ्या नंतर. रस्ता आम्हाला दाखवशील का आपलं कसं काय इथनच नाही ना. मावशी आलो दिसेल मावशी. आहेस का बरी? दीदी कुठे? दीदी गावीच आली आता. आली आहे का? चला हे कुठे हे वाला कोणाच्या हा हा बाळकांना बळी दादा आम्हाला कुठला काय माहिती का हो. तुम्हाला सांगतो ही मागची जुनी जागा ना इथनं चालत यायचं जुनी पायवाट हे सपार पलीकडे खालच्या बाजूला मंडप नाही बांधला बैलाला अजून आताच बांधतात ना. ही जागा ही जागा आपले आणि इथं मामांची बैल बांधतात है ना. हे पूर्ण असं आहे. ही पण हे आपलंच आहे ना शेणाचं खताच. हा तेच की हे बांबू बी लय मोठं झालं ते आजकाल. फणसाचं झाड आहे फणस आंबा नारळ हे दादांनी लावलेलं आहे नारळ हो का. अजून हो तर कधी म्हणजे लावलेलं आहे तू माहिती आहे का. आता तरी ऊस झालाय पहिला लयच बारीक होता लय वर्ष त्याला वाढच नव्हती. तुमची काय कामं चालली ते आमची हीच की काय उलाघाले करायचे हे दुसरं काय अजून ते सोयाबीन मागले पेरे तुमच्याकडे शेतीतलं काय काम संपली का आहे ते आमचे देव अजून ते मागच्या पेरेचं मागणं पेरले का नाही तिकडला तेवढं आहे तेवढं आहे तर त्याला हाय 4-5 दिवस दम तर म्हणलं कसं एक दिवस जाऊन आपलं हातात देऊन येऊ माघार. बरोबर मग आता काय करायचं पेरायचे आमची असे लय उद्योग असते पण तो सगळा टाळात मारून आला का म्हणजे एक दिवस तरी काढू कुठला हरभरा आहे का हरभरा आला पण आहे ना
रान फुटलं म्हणजे असं केलं. पेडवलं गावात काढलं का नाही? नाही नाही यावर्षी गावात कधी काढणार आहे? आता का शिमग्याकडे जाते का पाऊसच हटते ना, का का काढते ते. पाऊस हटला असता म्हणजे आला पुन्हा आता फुट. आता खिलवार सगळी दगड दिसतात इथं तर. हा मग ते बुरमाचा रान आहे ना. पहिलं तर इथं थोडस टप्पा होता असा डोंगरासारखा, तो काढला जेसीबीनं. तिकडच्या एका शेतात गेलेलो ना. तिकडे वरती, त्याला वरल्या शेत म्हणतात, वरल्या शेतात. आपण तिकडे नाही झालोय आता. हे अवय मग काढतात हे बघ, या पट्टीतला मामी आणि मावशी गेळवाड्यातली. आहे का बरं? हो तुम्हाला आहे ना. आलो आजच. अरे हे घर कोणाच बांधलं? पहिलं घर नव्हतं इथं, मस्त बांधलंय रोड टच. शहीद संदीप केशव सपकाळ प्रवेशद्वार दिगेवाडी. वा हो तुम्हाला आहे का बरं? आम्ही आहे का बरं? बहिण करतात ते. कुठं नाही, कुठं नाही याचं. हा तिथनं आहे का? निघून आले नसतं काढायला. तर होऊ द्या निघाल मला सांगा. आणि मालक कुठं गेले ते? मालक आता गेलं ते एक वजन आहे ना, या मुर्रातच खायचं. अरे पण आम्हाला नाही कसं भेटलं. मुर्रात नाला तुम्ही फाट्यावरून आलो. मग पट्ट्यावर कुठल्या मुर्रात काही पेंट झाला मुर्रात गेलं ते. हे दिगेवाडीचं मंदिर, ज्योतिर्लिंग प्रसन्न. फोन करताना तिकडे काय मुर्रात नाही. मुरडात भेटत नाही हो. बॉयलर भेटत. कोंबडी बसतो का मी? बसा. आम्ही तोडू का? इकडे तुम्हाला इकडे बसा. इकडे चाललेलं काय म्हणणार लागलं तिकडे बसा. नाही ना. जेवलो, भात खाऊन आलो घरनं. आमचं काम वेगळं, तुमचंच काम बराबर आहे. हे तोडले नव्हतं. कुठं तोडाय सांगते मला? इथं इथं बसा. कुत्र कोणाच आहे? इथं बसा. हो मामा. नाचवायला म्हणजे काय एका म्हणजे जागा तिथं नका बसू. आता इथं इथं तुम्हाला जाळलेली ती बुद्धी बसा. इथं बसा की. मामा हे कुत्र कोणाच आहे? आहे ते दुसरे माझ्या मागे. तुमच्या मागण्यात येते. इथं बसाय बघा. इथं या ती याला घ्या. तिकडून बघता इथे. येऊ. इथं बसा नाही तिथे तुम्हाला लागते ते. इथं बसा की म्हणजे ते याल. ते पोतं घे बसायला. गाडी घेऊन आलोय आम्ही. पोतं घे. हो. मोठी गाडी आणली. नाही नाही, टू व्हीलर. जेवला का तुम्ही? तुम्ही जेवला नाही ना मामा? मी आणलं इकडे. जेवण आणले? काय दिलं ना. अच्छा, म्हणजे घरनं आता जाऊन आलं. जेवून घ्या की तुम्ही. बरं ना. एक नंबर. मामा आहे का बरं? नाही चारा घेतो. भात काढते ते. तर फायनली मित्रांनो, मी आलेलो आहे दिगेवाडीच्या मंदिराच्या इथे. तुम्ही बघाल इथे ज्योतिर्लिंग प्रसन्न.
ज्योतिर्लिंग देवस्थानाचं मंदिर आहे। आठवणीची गोष्ट अशी सांगायची झाली तर हा जो परिसर तुम्ही बघताय हे पूर्ण शेत अगदी ते तिकडे लाल लाल दिसते तिकडे भुईमुग होता तो काढलेला आहे तिथपर्यंत, आणि ही वरची पट्टी इथे आम्ही अख्खं बालपण आमचं इथे गेले। म्हणजे मामांच्या इथे सगळी भात शेती काढणं असेल किंवा भुईमुग काढणं असेल या सगळ्या ॲक्टिव्हिटी आम्ही केलेल्या आहेत। आणि मी तर असं म्हणेन की हे सगळं श्रेय आमच्या मामांना जातं, आमच्या मामांच्या सगळ्या कुटुंबाला जातं। त्यांनी आम्हाला खूप कष्टाळू बनवलं आहे। म्हणजे सगळी शेतातली कामं करायला आम्ही इथं गोरवाडीत शिकलो। म्हणजे आम्हाला लाज वाटत नाही आता कोणतंही शेतातले काम करायला, याचं खरं श्रेय आमच्या मामांच्या कुटुंबाला जातं। मग आमचे दादा असतील, दादांनी केलेले आमच्यावर संस्कार असतील, आई असेल, म्हणजे फक्त आमच्यावरच नाही तर केळवडीतले आमचे मावसभाऊ असतील, पालीतले मावसभाऊ असतील, आंबळ्यातले असतील, या सगळ्यांमध्ये जी कष्टाळू वृत्ती आहे त्याचं खरं श्रेय किंवा खरं मूळ उगम जो आहे तो गोरेवाडीतून आहे। आणि इथे आम्ही खूप खूप म्हणजे खूप या वडाच्या पारंब्या दिसतात तुम्हाला, मला आठवते अशी ती बैल चरत असायची दादांची, दादा बैल चारायची आणि तिकडे आई वगैरे काहीतरी भुईमुग वगैरे काढ किंवा काय असं ऍक्टिव्हिटी चालू असायची। आणि आम्ही हे जे मंदिर आहे या मंदिराच्या हे कडा दिसतात तुम्हाला, हे कडा, यस, या कड्यावरून आम्ही लहानपणी ह्याच्यावरून उभं राहून म्हणजे असं उभं राहून 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 असं इकडे जायचं तिकडून, म्हणजे पकडापकडी अशा काही गोष्टी करायचो। परत हे जे वडाचं झाड आहे किती उंच आहे आणि मोठं आहे, जुन्या काळातलं झाड आहे बघा, त्या वडाच्या पारंब्यांवरती सुद्धा आम्ही लटकायचो। या आता ह्या पारंब्या सुद्धा फार मोठ्या झालेल्या आहेत आणि एकंदरीत खूप चांगले दिवस होते। लहानपण किंवा बालपण आठवलं मला या सगळ्या याच्यामध्ये। आणि ही जिल्हा परिषदेची शाळा होती दिगेवाडीची। आता म्हणजे आता मी हे पहिल्यांदा नवीन बघतो, हे सिसो असेल किंवा घसरगुंडी असेल, झोपाळ्याचे हँगर आहेत पण झोपाळा नाही आहे, पण या सगळ्या गोष्टी आत्ता डेव्हलप झालेल्या आहेत। पण हे मंदिर किंवा हा इथला परिसर हा सगळा परिचयाचा आहे। इथं आमचं बालपण गेलेलं आहे। म्हणजे सुट्टीच्या कालखंडात जेव्हा मामांच्या इथे यायचो तेव्हा हे सबंध परिसर आम्ही एक्सप्लोअर केलेला आहे आणि आज खूप छान वाटतंय। म्हणजे इतकं छान वाटतंय कारण केळवडीतली मावशी आहे, आंबळ्यातली मावशी आहे, आता पालीतली मावशी फक्त नाही आहे, पण ही सगळी आल्यामुळं आम्ही एक मस्त गप्पा त्या जुन्या फील्डमध्ये गेलो की सगळेजण यायचो मामांच्या इथे शनिवार रविवारी आणि अशी कामं करायचो। आणि मग दादा मुरडावरती जाऊन एखादी कोंबडी घेऊन यायची, मग ते कापायचे, रात्री मटण खायचं, अप्रतिम। म्हणजे असं बालपणीचं आजोळच्या जी तुमची बालपणीची आठवणी असतात ना, अगदी तशाच सेम आठवणी माझ्या बाबतीतल्या आहेत आणि मला खूप आज आनंद होतोय या सगळ्या गोष्टी करताना। आता हे जे मंदिर बघताय ना तुम्ही, तर हे ज्योतिर्लिंग प्रसन्न म्हणून ज्योतिर्लिंगाचं मंदिर आहे दिगेवाडीचं। अच्छा, कासव, जय भगवान विठ्ठल पांडुरंगा। ओछो छो कुत्रा देऊन बसले। ग्रामदैवत आहे दिगेवाडीचा प्रसन्न। जय भगवान विठ्ठल पांडुरंगा। तर मग हा परिसर म्हणजे खेळण्यासाठी सर्वोत्तम परिसर होता। खूप छान वाटायचं आणि आम्ही इथे खूप मज्जा केलेली। तर तो सगळा बालपणाच्या आठवणींचा उजाळा माझ्या डोळ्यासमोरून नाचायला लागलाय खरं तर। अशा शेंगा गीतांजली शेतातले काम करायचे। अरे भुईमुग काय कोणी बी तोडेल, असं शेंगा उपटायला आल्या पाहिजेत। ये मेरा शिवम किधर है रे? काय करायचं? कुठं आहे कुठं?
त्याला आंघोळ अजून नाही घातलीस काय ग? आलो मग तो रडणार की सकाळी आंघोळ नाही घातलीस मग तो रडणार की दिवाळीची. हो ग पुढे लागतंय शिवम, आंघोळी लागते म्हणजे नाही ए शिवम, त्याची म्हणजे खिडकीला पार्वतीचं व्हेज आहे का? पार्वती व्हेज आहे? मावशीचं जेवण कसे बनवते बघ. सगळी माणसं एकत्र भेटतात तेव्हा म्हणलं आता चला. खेकडी आजकाल मोठी सापडतात. एवढी खेकडी तुम्हाला आवडतं नाही परत आलो ना खेकडी खायसाठी येऊ खरंच. पाणी पाहिजे, पाण्याच्या मोक्यात आलं पाहिजे. नांग्या फोड्या आवडतात. नाही खरंच नांग्या फोड्या मजा येते. म्हणून मग काही दिवस खाल्ली नाही खेकडी. मामा तुम्ही सारखं बोलून बोलून माझ्या मनातली इच्छा जागृत करता. आता एवढ्या दिवसात हो ते आहे आमचा असतो बेत. मामा आला की आमचा बेत असतोच काहीतरी. खायला घालावं माझी पण इच्छा आहे की तुम्हाला खायला काहीतरी घालावं. बाकी काय असू द्या करू. बाकी काय पावसात आला पाहिजे असं. आता हे बाकीच्यांची काय पैसे द्यायला लागतील. नाही हो नाही बाकीच्यांचं जाऊ द्या. मी एकटा तरी येईन, तुम्ही काळजी करू. फक्त सांगा खेकडी जेव्हा सापडतात तेव्हा मला सांगा. एखादा शनिवारी नाही आता जेव्हा कधी येतील तेव्हा शनिवारी फक्त फोन करा. खेकडी अशी सापडते येत आहे का बस. गाडीला बसतो रविवारी इथं हजर. नाही तसं नाही पण आता पाणी संपल्यावर काय करणार आहे. पुढल्या वर्षी मी थांबत नाही. मी 10 मिनिटात तुला मग म्हणतो 10 मिनिटात मी 4 खेळी तुझ्यासाठी आणतो. ऐकलं ते खाणार कधी मी असं आहे ना. तू नेही की तिकडे काय करायचं काय करायचं काय नाही तर इथं बाजून काय जिथे ठेवायची बारडी ताना मारायचं नाही. जीवन जा 10 मिनिटात अजून 10 मिनिटात चला मामा जाऊया जेवून जाऊया. नाही अहो सगळी थांबतील. ही बाकी थांबते बोलून फसलो का काही. नाही थांबा जेवून जाऊ. बरं आमच्या दोघांचं राहू द्या. तुम्ही जेवून घ्या. आम्ही आलो जेवतो. आता मी आता मामा एवढं मागायला लागले तर आता म्हणलं कशाला राहू द्या. पण आपण येऊन ते कसे ठेवणार आहेत 4 दिवस. उद्या सकाळी म्हाताऱ्याला बनवायला सांगतो खातो. जेवण जा मग जेवून जाऊया की मामा. जेवून जाऊया की सगळ्यांसोबत. पिशवी नाही बाबा राहू दे. काय माणसाला तुम्हाला असं 10 मिनिटात जेवण जावा की सगळ्यांसोबत नाही सगळ्यांसोबत जेवायला भेटेल ना आपल्याला. जेवण जावा मग जेवून जावा. 8 वाजले. अरे ऐक की जेवून जावा 12 वाजता. बोलून फसलो असं वाटायला. 12 वाजता पिशवी बरं मामा राहू द्या. आपण परतच्या वेळेला जाऊ. मामाला जेवायचं तुम्ही जेवून जा. राहू द्या परत जेवण पोटात सकाळी भाकरी खाली उठकी मम्मी टाकले गे. जेवून जाऊया. जेवून जा. म्हणजे टेन्शन नाही आपण जाऊ जेवून. मी येतो की तुमच्यासोबत. हा मग जेवून जाऊ. जेवायला जवळ लांब जाऊ नका. इथनं जवळ आपलं जवळ डोक्याला त्याची गेला पायाला लावून आला काहीतरी.
हो